साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खारला रताळू रस्सा. गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे रताळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता हे उकडायला टाकलेले आहे आणि उकडताना थोडंसं चिमूटभर सोडा टाकलेला आहे. आणि ह्याचा आहे ना रताळा सार कसा बनवते उपवासाचा ते पण तुम्ही पहा पुढे. आता हे ना हे शेंगदाणे आहेत ना थोडे भाजायला ठेवलेले आहेत रताळूचा सार बनवण्यासाठी. असे चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे ते आणि त्याला ओनली हिरवी मिरची घालतात, शेंगदाणे घालतात, अतिशय टेस्टी होतं. आणि हे शेंगदाण्याची काही तडकाला नाही काढली तरी होतात, पण भाजणं आवश्यक आहे. 2-3 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे. टाइम लागतो थोडीसं भाजायला, तरी तटकाला लागली की घ्यायला. आणि तो लाल शेंगदाण्यापेक्षा शेंगदाणे ना अतिशय चविष्ट असतं. हा आलेत भाजत शेंगदाणे. याची टरकल काढली नाही काढली तरी चालतात. आता मी गॅस घालवते आणि पुढे पहा. आता याची टरकल थोडीशी नॉर्मल काढून घेते. याचा ग्लास घेते आणि ह्या ग्लासाने असं करून टरकल काढून टाकायची. गरम आहे ना शेंगदाणे खाली असतो. आणि आता हे असे पाकडून घ्यायचे. तर हे असे साला वगैरे काढून घेतलेत आणि इकडे बघा 2-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तिखट होता कामा नाही म्हणून. आता हे मिक्सरमध्ये वाटून, तर हे वाटण आहे ना असं वाटून घेतलेलं आहे या हिरव्याचे शेंगदाणा. आता पुढे पहा. तर आता हे असे उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये रताळू. आता ह्याची आहे ना साल काढून टाकायची. हे जे रेड दिसतंय ना याचं साल काढून टाकायचं. हे साल काढून टाकायचं. कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं. याला काही लई ऑइल नाही टाकते, थोडंसं ऑइल टाकून घेते, जास्त नाही टाकते ऑइलीला. तर आता इकडे आहे ना तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे रताळूचे आहेत ना सालं काढून घेतलेली आहेत आणि ते आता हे असे कट करून घेते मी बघा. आणि हे रताळू आहे ना रताळू रस्सा खिचडी बरोबर खायला, साबुदाणा खिचडी बरोबर खायला अतिशय टेस्टी होतो हा. तेल इकडे हे झालेलं आहे, गॅस खूप फास्ट आहे. आता मी हे त्याच्यात टाकून घेते. हे बिना तेलाचं पण अतिशय टेस्टी लागते. असं काही नाही हे ह्याच्यामध्ये आपण ऑइलच टाकावं. आणि हे आहे ना शेंगदाणा आणि मिरची एवढंच टाकतात आणि हे पाणी. आणि आता हे 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि रताळूला कमीच मीठ लागतं तसं पण. आणि आता याला उकळी यायला 5-10 मिनिटं लागतात. हे पहा यायला आहे ना बघा अशी उकळी आलेली आहे, किती छान झाले पहा हे.
तर हा बघा रताळू रस्सा साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खाऊ शकता तुम्ही. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खाल्ला जाणारा रताळू रस्सा.